माणसाला सोन्याचा एक तुकडा मिळाला. तो खूप उत्साहित झाला आणि हातांनी खणू लागला. पण 2 मीटर खोल खड्डा खणल्यानंतरही तो तुकडा पूर्णपणे बाहेर आला नव्हता. ज्यावेळी तो इतका हताश झाला होता की त्याला वाटले जणू तो मरत आहे. पण जेव्हा त्याने माथेवरून पाहिले तेव्हा त्याला त्याच्या मागे सोन्याचा एक खूप मोठा डोंगर दिसला. करून आले की हे प्रसिद्ध खजिन्याचे बेट होते, जिथे मोठे हत्ती कुत्र्यांपेक्षा लहान होते, पण मधमाशा सिंहांपेक्षा मोठ्या होत्या. चिंचांकडे जाणाऱ्या वाटेवर निघाला. वाटेत त्यांना विचित्र खडकाचा ढिगारा दिसला. हॅरिसने चुकून एका खडकावर पाय ठेवला, ज्यामुळे एक मोठा खड्डा तयार झाला. जेव्हा त्याने आपला पाय उचलला तेव्हा त्याने पाहिले की त्याचा मूळ चिखलाने बांधला आहे. त्यांना जाणवले की हे दगड नव्हते, तर कोणत्या तरी भयानक जीवाचे मोठे अंडे होते. ते दबक्या पावलांनी निघून गेले. तेव्हाच दाढीवाल्या माणसाने त्याच्या पायाखाली अंड्याच्या कवचाच्या तुटण्याचा आवाज ऐकला. मग तो खाली पडला. त्याचे पूर्ण शरीर थंड चिखलाने भरले. जवळच एका लहान सड्याने आपले गोंडस तोंड पडले, ज्यामुळे दाढीवाला माणूस इतका दचकला की तो अंड्यातून बाहेर पडला. मात्र यामुळे जबरच झोपलेला एक मोठा सरडाही दचकला. 100 मीटरचा सरडा पाहून गड भीतीने पळून गेला. तो सरडा त्यांच्या मागावर होता. नशिबाने सर्वात मागे बसलेला जियाओ शुआय पडता पडता वाचला. मग सगळेच संकटात अडकले. हॅरिसने त्याला घाबरवण्यासाठी पटकन सिग्नल फ्लेअर काढला, पण अचानक सड्याने त्याला गिळले. उंच आणि धाडसी हॅरिसने वारूच्या पोत्या एवढी मोठी मूठ उचलून कोसा मारला. मारण्याची ताकद ही होती, पण